नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे केटीएच महाविद्यालय नाशिक आणि या महाविद्यालयातील TY BCom या वर्गातील कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट पेपर सेकंड या विषयाचं आपण आज ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून अध्यापन करणार आहोत। मी प्राध्यापक डॉक्टर AS कापडी, अर्थशास्त्र विभाग, असिस्टंट प्रोफेसर अर्थशास्त्र विभाग। आज आपण कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट या विषयाचं अध्यापन करणार आहोत। आता या वर्षी प्रामुख्याने सहकार व ग्रामीण विकास पेपर 2 मध्ये सहकारी व्यवस्थापनाची ओळख हे पहिलं प्रकरण आहे। या सहकारी व्यवस्थापनाच्या ओळख या प्रकरणामध्ये प्रामुख्याने सहकार व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या, या सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप, सहकारी व्यवस्थापनाची व्याप्ती, सहकारी व्यवस्थापनाची तत्वे, सहकारी व्यवस्थापनाची उद्दिष्टे या प्रमुख घटकांचं अध्यापन आपण या प्रकरणात करणार आहोत। यामध्ये आपण आज बघणार आहोत सहकारी व्यवस्थापन म्हणजे काय। आता व्यवस्थापन म्हटलं की एखादी शिक्षण संस्था असेल, एखादी उत्पादन संस्था असेल किंवा त्याच पद्धतीने एखादी सहकारी संस्था असेल, या विविध संस्थांमध्ये व्यवस्थापन किंवा ती संस्था कशा प्रकारे चालवावी, ती चालवत असताना हक्क, अधिकार आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या यांचं कशा प्रकारे विभागणी करावी, प्रत्येक त्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही अधिकारी वर्ग असेल, जो काही कर्मचारी वर्ग असेल किंवा प्रशासनातले जे काही अधिकारी वर्ग असतील, यांनी कशा प्रकारे काम करावं, यासाठी या व्यवस्थापन शाखेला आपल्याकडे अनन्यसाधारण असं महत्व आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन किंवा कारभार कशा प्रकारे चालतो याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता कोऑपरेशन मॅनेजमेंट, सहकार व्यवस्थापनाला कोऑपरेशन मॅनेजमेंट असं म्हणतात। या शब्दाचा अर्थ होतो कोऑपरेशन म्हणजे सहकार आणि मॅनेजमेंट म्हणजे मॅनेज म्हणजे व्यवस्था करणे, आणि त्याला मॅनेज या शब्दाचा अर्थ होतो मॅन विथ टाइम म्हणजे मनुष्याच्या वेळेनुसार, उपलब्ध असणाऱ्या त्याच्या वेळेनुसार त्याने त्या वेळेचा वापर करून जास्तीत जास्त त्या सहकारी संस्थेमधील किंवा संस्थेतील लोकांची व्यवस्थितपणे काम करणं हा सहकार व्यवस्थापनाचा अर्थ आहे। आणि म्हणून सहकारी संस्थेतील उपलब्ध संसाधनांचा आणि त्याच पद्धतीने मनुष्यबळाचा, वेळेचा व्यवस्थितपणे सदुपयोग करून त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन पाहणं याला आपण सहकारी व्यवस्थापन असं म्हणतो। आता या सहकारी व्यवस्थापनाची काही तज्ञ अधिकारी वर्गाने तज्ञांनी काही व्याख्या केलेल्या आहे। त्यामध्ये पहिली आहे हेनरी फॉर्ड यांची व्याख्या आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे पूर्वानुमान, नियोजन, संघटन आणि मार्गदर्शन करून त्यामध्ये सहकारी संस्थांचा समन्वय साधून आणणं आणि सहकारी संस्था नियंत्रित करणं याला त्यांनी सहकारी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे। या सहकारी व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने त्या सहकारी संस्थेचा कारभार किंवा त्या सहकारी संस्थेचा कारभार कशा प्रकारे चालवावा, तो चालवत असताना अधिकार, हक्क आणि कर्तव्यांचं कशा प्रकारे वाटप करावं हे यामध्ये अपेक्षित असतं। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या सहकारी संस्थेची हेनरी फॉर्ड यांनी जी व्याख्या केलेली आहे, त्यांनी त्यामध्ये प्रमुख 4 घटकांकडे लक्ष की पूर्वानुमान करणं म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कशा प्रकारचं नियोजन करायचं आहे, काही अनुमान काढायचे आहे, त्या पद्धतीने नियोजन करणं। नियोजन म्हणजे काय, विशिष्ट उद्दिष्ट, सहकारी संस्थेचं जे काही विशिष्ट उद्दिष्ट आहे ते विशिष्ट उद्दिष्ट कशा प्रकारे सादर करता येईल, त्याचप्रमाणे या विविध प्रकारच्या अधिकारी वर्गामध्ये, कर्मचारी वर्गामध्ये कशा प्रकारचं संघटन करता येईल, या विविध अधिकारी वर्गाला, कर्मचारी वर्गाला कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल, आणि या सर्व घटकांमध्ये एक प्रकारचा चांगला समन्वय साधून ही सहकारी संस्था किंवा ती विशिष्ट संस्था कशी नियंत्रणात आणता येईल या दृष्टिकोनातून ही व्याख्या केलेली आहे। यानंतर पुढचा घटक आहे या सहकार व्यवस्थापनाची तत्वे किंवा सहकारी संस्थांचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन कोणत्या तत्वानुसार चालतं।
आता सहकार व्यवस्थापन म्हणजे कोणत्याही व्यवसायाची उद्दिष्ट सहकारी प्रयत्नातून साध्य करायची असतात आणि सहकार क्षेत्रांतर्गत ज्यांच्याजवळ जे ज्ञान किंवा कौशल्य आहेत त्या ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून अशा प्रकारे त्या व्यक्तीला कामाची व्यवस्था करून द्यावी लागते, तरच पूर्ण निश्चित उद्दिष्ट सहकारी संस्थेला प्राप्त करणं सहज शक्य होत असतं। आणि म्हणून या ठिकाणी आज आपण या सहकारी व्यवस्थापनाच्या तत्वांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये पहिलं तत्व आहे श्रम विभागणीचं तत्व। आता श्रम विभागणी याचा अर्थ की या सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही विविध घटक आहेत, प्रामुख्याने प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि कार्यकारी जे मंडळ आहे, या प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकारी मंडळाने या श्रमाचं किंवा जे काही त्या सहकारी संस्थेमध्ये जे काही कामकाज आहे त्या कामकाजाची विभागणी कशी करावी याला श्रम विभागणी असं म्हटलं जातं। आता औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे श्रम विभागणी या तत्वाला सहकारी व्यवस्थापनामध्ये विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे। एका विशिष्ट प्रकारचं काम एका विशिष्ट व्यक्तीने करणे, यामुळे ती व्यक्ती ते काम सतत करत राहिल्यामुळे त्या कामामध्ये ती पारंगत किंवा परिपूर्ण होते आणि कमी वेळामध्ये ती व्यक्ती जास्त काम करते, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि तो कमी वेळेत जास्त काम करतो। याचाच अर्थ सर्व प्रक्रिया ही एकाच व्यक्तीने पार पाडाव्या असं नसून ती जी काही सर्व प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडताना प्रत्येक श्रमिकाने एक विशिष्ट काम करणं हे या श्रम विभागणी तत्वामध्ये महत्वाचं असतं। आता प्रत्येक व्यक्तीच्या मतानुसार किंवा पात्रतेनुसार विशिष्ट प्रकारचे कार्य किंवा कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवणे म्हणजे श्रम विभागणी होय। आता या श्रम विभागणी तत्वामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारे पहिला श्रमिक, दुसरा श्रमिक, तिसरा श्रमिक, चौथा श्रमिक या प्रत्येक श्रमिकाकडे एक स्वतंत्र असा विभाग किंवा एक स्वतंत्र अशी जबाबदारी दिली जाते की जेणेकरून त्या व्यक्तीने तेच काम पूर्ण करणं किंवा त्याच कामावर जास्त लक्ष केंद्रित करणे। आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा टेलरिंग क्षेत्रामध्ये कपडे शिवताना पहिला श्रमिक फक्त कपडे कटिंग करण्याचं काम करतो, म्हणजे या व्यक्तीने फक्त अशा प्रकारे जो काही कपडा असतो त्या कपड्याची त्या कात्रीच्या साहाय्याने कटिंग करणं। त्यानंतर दुसरा जो श्रमिक आहे त्या श्रमिकाने फक्त काय करायचं, अशा प्रकारे शिलाई करायची की जेणेकरून त्याने फक्त शिलाईचंच काम एक 8-10 तासामध्ये करत राहणं। त्यानंतर तिसरा श्रमिक आहे त्या श्रमिकाने फक्त त्या शर्टला बटन लावण्याचं काम करणं आणि चौथा श्रमिक जो आहे त्या श्रमिकाने इस्त्री करून तो कपडा किंवा तो तयार शर्ट अशा प्रकारे अंतिम उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणं याला आपण श्रम विभागणी म्हणतो। आणि म्हणून सहकारी क्षेत्रामध्ये देखील अशा प्रकारे या श्रम विभागणी तत्वाला महत्व आहे। अशा प्रकारे या सर्व सहकारी संस्थांमध्ये वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होऊन व्यवस्थापनातील अंतर्गत व बाह्य बचती किंवा लाभ मिळतात आणि याच पद्धतीने सहकारी संस्थांमध्ये प्रशासकीय अधिकारी वर्ग व कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं वाटप करून श्रम विभागणी तत्वानुसार त्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जातं। त्यानंतर सहकारी व्यवस्थापनामध्ये दुसरं महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे अधिकार व जबाबदाऱ्यांचे वाटप करणे। आता साधारणपणे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि कार्यकारी मंडळ अशा प्रकारचे 2 विभाग या सहकार विभागामध्ये कार्यरत असतात। यामध्ये साधारणपणे प्राथमिक कृषी पतसंस्थांपासून ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, सहकारी दुग्ध संघ यामध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य सहकारी दूध संघ, गृहनिर्माण संस्था, ग्राहक भांडारे, विद्यार्थी भांडारे आणि त्याच पद्धतीने ग्रामीण व नागरी पतसंस्था इत्यादी विविध सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि कार्यकारी मंडळामध्ये अशा प्रकारे अधिकार व जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जातं। आणि म्हणून अशा प्रकारे यामध्ये प्रशासकीय अधिकारी वर्गामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सहकार मंत्री। या सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या विधिमंडळामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सहकार क्षेत्रामधले जे कायदे आहेत ते कायदे पास केले जातात आणि हे कायदे पास केल्यानंतर अशा प्रकारे सचिवाच्या माध्यमातून
हे कायदे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सचिवापासून तर त्या सहकारी संस्थेचा जो अंतिम सचिव आहे त्यांच्यापर्यंत किंवा त्यांनी अशा प्रकारे या कायद्यांचं पालन करणं आवश्यक असतं। आणि म्हणून या प्रशासकीय अधिकारी विभागामध्ये सहकार मंत्री, त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे सचिव, त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक तिसरा तो म्हणजे आयुक्त, सहकार विभागातील आयुक्त। या आयुक्ताच्या माध्यमातून अशा प्रकारे या अधिकार व जबाबदाऱ्यांचं वेगवेगळ्या घटकांमध्ये वाटप केलं जातं। त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक म्हणजे जिल्हा निबंधक। साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचा जिल्हा निबंधक असतो। त्या जिल्हा निबंधकाने संपूर्ण जिल्ह्यातील ज्या विविध सहकारी संस्था आहेत किंवा जिल्ह्यामध्ये असणारे जे काही तालुका निबंधक आहेत, या तालुका निबंधकांना किंवा त्यांच्यावर नियंत्रण किंवा अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं त्यांच्यामध्ये वाटप करणं अपेक्षित असतं। म्हणजे याचा अर्थ असा की सहकार विभागाचा जो सचिव आहे त्या सचिवाने सर्व सहकार विभागातील अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं वाटप आयुक्तांमध्ये करणं, आयुक्तांनी जिल्हा निबंधकामध्ये आणि जिल्हा निबंधकाने अशा प्रकारे तालुका निबंधकांमध्ये अशा प्रकारे या अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं वाटप करणं आणि त्याच्या माध्यमातून सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शक कसा होईल, सहकारी संस्थेचा कारभार चांगला कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक असतं। आणि या प्रशासकीय अधिकारी वर्गामधला शेवटचा घटक आहे तो म्हणजे सहकारी संस्थेमधला सचिव, की अशा प्रकारे हे जे काही सहकारी संस्था आहेत म्हणजे त्या सभासदांपर्यंत प्रत्यक्षात काम करणाऱ्या ज्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांचा जो सचिव असतो तो सचिव अशा प्रकारे या अधिकार व जबाबदाऱ्यांच्या वाटप या तत्वामधला शेवटचा घटक असतो। आणि म्हणून सहकार विभागामध्ये अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे कायदे केले जातात, नियम ठरवले जातात, त्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम सहकार मंत्री, सचिव सहकार विभाग, आयुक्त सहकार विभाग, जिल्हा निबंधक, तालुका निबंधक आणि शेवटचा घटक म्हणजे सहकारी संस्थेचा सचिव यांच्यामध्ये अशा प्रकारे अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं वाटप करणं आवश्यक असतं। त्यानंतर यातला दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्यकारी मंडळ। आता कार्यकारी मंडळ म्हटलं की त्या सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत या सभासदांनी अशा प्रकारे जे काही संचालक मंडळ निवडून दिलेलं असतं त्या संचालक मंडळामध्ये मधल्या एक व्यक्ती या त्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून त्या सहकारी संस्थेचं कामकाज बघतो। दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे उपाध्यक्ष आणि त्यानंतर त्या संचालक मंडळातील इतर सदस्य। अशा प्रकारे या सर्व घटकांमध्ये या अधिकार आणि जबाबदाऱ्यांचं वाटप केले जातं आणि या अधिकार आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपानुसार प्रत्येक व्यक्तीला काही विशिष्ट अधिकार दिले जातात आणि त्या अधिकारांचं, हक्कांचं आणि कर्तव्यांचं पालन करणं हे त्या व्यक्तीची नैतिक जबाबदारी असते। आणि म्हणून या कार्यकारी मंडळामध्ये सर्वोच्च अधिकार प्राप्त व्यक्ती म्हणजे अध्यक्ष। जर अध्यक्ष उपस्थित नसेल किंवा अध्यक्ष काही कारणामुळे बाहेरगावी असेल तर ते सर्व अध्यक्षाच्या अधिकारांचा वापर करण्याचं काम उपाध्यक्ष करतो। आणि नंतर शेवटचा घटक म्हणजे संचालक मंडळ आणि शेवटचा यातला चौथा घटक म्हणजे सभासद होय, की त्या सहकारी संस्थेचा जो सभासद आहे तो सहकारी संस्थेच्या सभासदाला सुद्धा विशिष्ट प्रकारचे अधिकार असतात, विशिष्ट प्रकारच्या जबाबदाऱ्यांचं त्याच्यापर्यंत वाटप केलं जातं। त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे किंवा सहकार व्यवस्थापनातलं तिसरं महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे वेतन भत्ते व वेतनेतर सुविधा, की अशा प्रकारे प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि कार्यकारी मंडळातले जे काही सदस्य आहेत या सदस्यांना ते त्या सहकारी संस्थेचं जे कामकाज बघतात त्याबद्दल त्यांना वेतन, त्यानंतर भत्ते आणि वेतनेतर सुविधा म्हणजे वेतनाशिवाय इतर प्रकारच्या सुविधा दिल्या जातात। आता साधारणपणे या ठिकाणी वेतन म्हणजे आपण त्याला पगार म्हणतो, त्यानंतर पगाराबरोबर इतर अनेक प्रकारचे भत्ते, तसंच कुटुंबातील सदस्यांना शिक्षण, आरोग्य, विदेशी प्रवास म्हणजे शासकीय खर्चामध्ये विदेशी प्रवास अशा प्रकारच्या अनेक सुविधा या वेतनाशिवाय इतर अनेक प्रकारच्या ज्या सुविधा प्राप्त होतात किंवा मिळतात। आणि म्हणून अशा प्रकारे या अधिकारी वर्गाने या सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करावं, एक आदर्श काम करावं, सहकारी संस्थेचे विस्तार आणि विकास मोठ्या प्रमाणात व्हावा, या सहकारी संस्थेच्या माध्यमातून देशातल्या, त्या राज्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या सहकारी अशा प्रकारे सहकारी संस्थेमध्ये काम करणारे
जे काही प्रशासकीय अधिकारी आहे आणि कार्यकारी जे मंडळ आहे, या प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकारी मंडळाने या सहकारी संस्थांचं कामकाज चांगल्या प्रकारे करावं, यासाठी त्यांना वेतन, भत्ते आणि विविध प्रकारच्या वेतनेतर सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातात, की जेणेकरून या ठिकाणी अशा प्रकारे या क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी वर्ग आणि कार्यकारी मंडळातील सदस्य तर कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, हा या वेतन, भत्ते आणि वेतनेतर सुविधा देण्याचा महत्वाचा उद्देश असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे, तिसरं महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे सूत्रबद्ध मालिका. आता प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि कार्यकारी मंडळ हे दोन यातले प्रमुख दुवे आहेत किंवा प्रमुख घटक आहेत. प्रशासकीय अधिकारी वर्ग हा शासनाने नेमलेला असतो, तर कार्यकारी मंडळाची नेमणूक ही सभासदांमार्फत किंवा सभासद दर 5 वर्षाला अशा प्रकारे या ठिकाणी एका विशिष्ट संचालक मंडळाला कार्यकारी मंडळ म्हणून काम करण्याचा अधिकार प्राप्त करत असतात. आणि म्हणून सूत्रबद्ध मालिका, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये एक क्रमबद्ध मालिका, ही सहकार विभागामध्ये काम करणारे जे काही विविध घटक आहेत, या विविध घटकांमध्ये हक्क, अधिकार आणि कर्तव्य यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची सूत्रबद्ध मालिका असते. यामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे पहिला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सहकार मंत्री. यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये अशा प्रकारे सहकार विभागामध्ये विविध प्रकारचे कायदे केले जातात आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम सहकार विभागातला दुसरा महत्वाचा घटक म्हणजे सहकार सचिव, त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक सहकार आयुक्त, आणि त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा जिल्हा निबंधक, आणि शेवटी तालुका निबंधक, आणि त्या तालुका निबंधकानंतर त्या सहकारी संस्थेचा जो काही सचिव आहे त्या सचिवाच्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी या सहकार क्षेत्रातल्या विविध जे काही कायदे आहेत त्या कायद्यांची आणि सहकार क्षेत्रातल्या विविध नियमांचं नियमन करण्याचं काम या प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्यकारी मंडळ. आता कार्यकारी मंडळ या कार्यकारी मंडळाचा कामकाज करण्याचा अधिकार या सहकारी संस्थेचे जे काही सभासद आहेत त्या सभासदांच्या माध्यमातून प्राप्त होत असतो. म्हणजे दर 5 वर्षांनी अशा प्रकारे हे सभासद या विशिष्ट कार्यकारी मंडळाची म्हणजे संचालक मंडळाची निवड करतात आणि या संचालक मंडळामधूनच एक अध्यक्ष आणि दुसरा उपाध्यक्ष आणि त्यानंतरचं संचालक मंडळ या ठिकाणी त्या सहकारी संस्थेचा कार्यकारी मंडळ म्हणून कामकाज बघत असतं. आणि या चारही घटकामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सचिव किंवा त्याला आपण सहकार विभागातील अशा प्रकारे सहकार विभागातला जो सचिव आहे ज्या सचिवाची नेमणूक अशा प्रकारे या ठिकाणी सरकार किंवा शासनाच्या माध्यमातून केली जाते त्याला आपण सचिव असं म्हणतो. आणि म्हणून हा सचिव या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सभासद यांच्यामधला अत्यंत महत्वाचा दुवा असून त्याच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेचं योग्य प्रकारे संचालन केलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी या सहकार व्यवस्थापनामध्ये चौथं महत्वाचं तत्व म्हणजे सूत्रबद्ध मालिका होय. त्यानंतर पुढचं महत्वाचं तत्व आहे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. त्याला आपण इंग्लिशमध्ये सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन असं म्हणतो. आता केंद्रीकरण म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी सहकार क्षेत्रातील सर्व अधिकारी व जबाबदाऱ्यांचे एका व्यक्तीच्या किंवा विभागातील प्रमुखांच्या हातात सर्व सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे मगाशी यापूर्वी आपण जी स्लाइड बघितली त्यामध्ये बघितलं की अशा प्रकारे या ठिकाणी या सहकार विभागाचे जे सचिव आहेत त्या सचिवांना सर्व प्रशासकीय जे काही निर्णय आहेत ते निर्णय किंवा अशा प्रकारे सहकारी विभागामध्ये जे कायदे केले जातात त्या कायद्यांचं पालन करण्याचं काम या ठिकाणी हा सचिव करत असतो. आणि म्हणून सचिव जो आहे सहकारी विभागातला या सचिवाच्या हातामध्ये सर्व सत्तेचं या सहकारी विभागातील सर्व सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या पोस्टरमध्ये किंवा या चित्रामध्ये असणारा हा मध्यवर्ती घटक म्हणजे त्या सहकार विभागामध्ये किंवा मंत्रालयातला जो सचिव आहे तो सचिव आहे. आणि त्या सचिवाने अशा प्रकारे आयुक्त
आयुक्तानंतर प्रामुख्याने जिल्हा निबंधक, जिल्हा निबंधकानंतर तालुका निबंधक, तालुका निबंधकानंतर अशा प्रकारे या ठिकाणी सहकारी संस्थेचा सचिव यांच्या माध्यमातून अशा प्रकारे सहकार विभागामध्ये काम करणं अपेक्षित असतं आणि म्हणून इथं सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे सत्ता अशा प्रकारे सहकार विभागातली जी सत्ता आहे ती सत्ता या ठिकाणी अशा प्रकारे काही किंवा एखाद्या जिल्ह्याचा जिल्हा निबंधक असेल तर तो जिल्हा निबंधक हा काय असतो, संपूर्ण जिल्ह्यातल्या सहकार विभागांवर अंतिम नियंत्रण किंवा कंट्रोल तर त्याचं नियंत्रण करण्याचं काम करतो. आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये असणारे जे काही तालुका निबंधक आहेत ते सर्व तालुका निबंधक अशा प्रकारे जिल्हा निबंधकाने जे काही काम दिलेलं असेल किंवा त्याच्या नियंत्रणाखाली काम करत असतात. किंवा तालुक्याचा जो काही तालुका निबंधक आहे तो तालुका निबंधक हा अंतिम असतो आणि त्या तालुका निबंधकाच्या माध्यमातून सत्तेचं केंद्रीकरण पूर्ण तालुक्यातल्या सहकारी संस्थांचं सत्तेचं केंद्रीकरण हे या तालुका निबंधकाच्या माध्यमातून झालेलं असतं. म्हणून सर्व सहकार संस्थांचे जे काही सचिव आहेत त्या सचिवांनी अशा प्रकारे तालुका निबंधकाचे जे काही तालुका निबंधक जे आहेत त्या तालुका निबंधकांनी दिलेले जे काही आदेश आहेत त्या आदेशांचं पालन करणं अपेक्षित असतं. त्यानंतर यातला दुसरा घटक आहे तो म्हणजे विकेंद्रीकरण. आता विकेंद्रीकरण हे केंद्रीकरणाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणजे एकाच व्यक्तीच्या हातामध्ये अशा प्रकारची सत्ता केंद्रित न होता त्या सत्तेचं प्रत्येक व्यक्ती किंवा अधिकारी वर्गामध्ये अशा प्रकारे काय झालं पाहिजे, विकेंद्रीकरण झालं पाहिजे, सत्तेची वाटणी झाली पाहिजे, सत्तेची विभागणी झाली पाहिजे की जेणेकरून अशा प्रकारे लोकशाहीमध्ये इथं कोणीही अशा प्रकारचा एखादा त्याला आपण सोप्या भाषेमध्ये कोणीही सत्तेचा अधिक वापर करू नये या दृष्टिकोनातून इथं सत्तेचं विकेंद्रीकरण महत्वाचं असतं. आणि म्हणून हुकुमशाह तयार होऊ नये या दृष्टिकोनातून अशा प्रकारे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जातं. आणि सहकार विभागातले जे काही सर्व अधिकार आहेत, सर्व प्रकारचे हक्क आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्यांचं अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांमध्ये विकेंद्रीकरण केलेलं जातं. म्हणजे सहकार विभागातले जे काही सचिव आहेत त्या सचिवांना जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये आयुक्त कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही किंवा आयुक्ताला जे काही हक्क आणि अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये जिल्हा निबंधक कोणत्या प्रकारची ढवळाढवळ किंवा कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप करत नाही किंवा जिल्हा निबंधकाकडे जे काही अधिकार दिलेले आहेत, जे हक्क आहेत त्या हक्क आणि अधिकारामध्ये तालुका निबंधक कोणत्या प्रकारची ढवळाढवळ करू शकत नाही किंवा अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचा जो सचिव आहे त्या सचिवाला जे अधिकार दिलेले आहेत, जे हक्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये या तालुका निबंधकाला कोणत्या प्रकारची हस्तक्षेप करण्याची अधिकार नसतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे पुढचं महत्वाचं तत्व आहे उपयुक्त असे धोरण ठरविणे. आता सहकार विभागामध्ये उपयुक्त असं धोरण ठरवणं किंवा योग्य निर्णय घेणं. आता सहकार विभागामध्ये सहकारी संस्थांचा विकास व्हावा, सहकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हावा, सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या विशिष्ट परिसरामध्ये असणारे जे काही समान आर्थिक परिस्थिती असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, जे काही लोक आहेत त्या लोकांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी योग्य निर्णय घेतला जातो किंवा या ठिकाणी उपयुक्त असं धोरण ठरवलं जातं. या उपयुक्त असं धोरणामध्ये साधारणपणे त्या सहकारी संस्थांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. यामध्ये त्या सहकारी संस्थेच्या विकासामध्ये किंवा त्या सहकारी संस्थेच्या विस्तारामध्ये कोणत्या समस्या आहेत, त्या समस्या कोणत्या आहेत त्या समस्यांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. त्यानंतर पॉलिसी डिसिजन की अशा प्रकारे धोरण ठरवलं जातं की आपल्या सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार करण्यासाठी कोणतं धोरण जर ठरवलं तर त्या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार करता येईल यासाठी अशा प्रकारे एक धोरण ठरवलं जातं. त्यानंतर त्या धोरणाची धोरण ठरवल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. म्हणजे धोरण ठरवणं आणि समजा एखादी सहकारी संस्था असेल आणि त्या सहकारी संस्थेला आपल्या शाखांचा विस्तार करायचा असेल किंवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांचं जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाचं जास्तीत जास्त बाजारपेठ त्याला मोठी बाजारपेठ मिळावी यासाठी अशा प्रकारे जे काही धोरण ठरवलं जातं त्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. आता सहकारी ज्या संस्था आहेत त्या सहकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हावा
मोठ्या प्रमाणात विकास व्हावा या दृष्टिकोनातून सरकारी यंत्रणा किंवा प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकारी मंडळाला योग्य निर्णय घ्यावा लागतो. जर त्या सहकारी संस्थेने योग्य निर्णय घेतला तरच त्या निर्णयाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होते आणि अंमलबजावणी झाली की अशा सहकारी संस्थांचा विकास आणि विस्तार मोठ्या प्रमाणात होतो. त्यांच्या भागभांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि भागभांडवलामध्ये वाढ झाली की त्या भागभांडवलाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कर्जाचं वाटप करणं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून त्या परिसरातील लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असते. आणि म्हणून अशा प्रकारे योग्य निर्णय घेणं हे या सहकारी व्यवस्थापनाचं एक पुढचं महत्त्वाचं तत्व आहे. आता निर्णय घेणं की निर्णयाची प्रक्रिया आपण बघितलं की साधारणपणे जे काही आपल्या सहकारी संस्थेचा विकास किंवा विस्तार कसा होईल या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं. समजा एखाद्या सहकारी संस्थेने आपल्या सहकारी संस्थेच्या अनेक शाखा नव्याने स्थापन करणं याचा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना साधारणपणे कोणत्या शहरामध्ये म्हणजे नागरी सहकारी पतसंस्था असतील किंवा शेती सहकारी संस्था असतील किंवा दुग्ध सहकारी संस्था असतील तर या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था घेतलेला जो काही निर्णय आहे त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपण जर कोणत्या परिसरामध्ये आपल्या सहकारी संस्थेची नव्याने शाखा स्थापन केली तर त्या सहकारी संस्थेच्या शाखेच्या माध्यमातून जास्तीत जास्त भांडवलाची आपण निर्मिती करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सभासदांना आपण त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काय करू शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं तत्व आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सहकारी संस्था या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना कार्यकारी मंडळाने घेतलेला निर्णय आणि प्रशासकीय अधिकारी वर्गाने घेतलेला निर्णय या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सर्व बाबी तपासून पाहिल्या जातात आणि त्या तपासून पाहिल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जर कोणता निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या माध्यमातून आपल्या सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. म्हणून हे 7वं महत्त्वाचं तत्व आहे की निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. त्यानंतर पुढचं तत्व आहे अंकेक्षण करणं. त्याला आपण ऑडिट असं म्हणतो की साधारणपणे दरवर्षी या सहकारी संस्थांचं अंकेक्षण करणं हे त्या कार्यकारी मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं. कारण सहकारी संस्थेने अशा प्रकारे सहकार विभागाने किंवा प्रशासकीय अधिकारी वर्गाने जे निर्णय घेतलेले आहेत किंवा अशा प्रकारे सहकार विभागाचे जे काही विविध प्रकारचे कायदे आहेत त्या कायद्यांचं प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करणं हे या कार्यकारी मंडळाचं प्रमुख काम असतं. म्हणून कार्यकारी मंडळाने अशा प्रकारे दरवर्षी त्या सहकारी संस्थेचं अंकेक्षण करणं ऑडिट करणं आवश्यक असतं. आता ऑडिट म्हणजे काय तर साधारणपणे शासनाने जे काही नियम ठरवून दिलेले आहे सहकारी विभागाने जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं आणि त्या नियमांचं पालन करून त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्या परिसरातील जास्तीत जास्त लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक असल्यामुळे अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाचं हे एक महत्त्वाचं तत्व आहे की अंकेक्षण केलं पाहिजे. त्या सहकारी संस्थांचं ऑडिट केलं पाहिजे. एका आर्थिक वर्षात त्या सहकारी पतसंस्थेने दुग्ध सहकारी संस्थेने किंवा कोणत्याही सहकारी संस्थेने वर्षभरामध्ये किती भागभांडवलाची निर्मिती केली, एखाद्या नागरी सहकारी पतसंस्थेने किंवा ग्रामीण सहकारी पतसंस्थेने किती कर्जाचं वाटप केलं, वाटलेल्या किती कर्जापैकी किती कर्ज वसूल झालं या सर्व बाबी तपासून पाहणं या अंकेक्षणामध्ये अभिप्रेत असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनामध्ये अंकेक्षण करणं ही एक महत्त्वाची किंवा महत्त्वाचं तत्व या सहकार व्यवस्थापनाचं आहे. अशा प्रकारे आपण या सहकार व्यवस्थापनामध्ये सहकारी व्यवस्थापनाची व्याख्या, त्याचा अर्थ आणि सहकारी व्यवस्थापनाची ही जी काही विविध तत्वे आहेत त्या तत्वांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिलं तत्व आपण बघितलं की अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सहकारी संस्थांमध्ये हे जे काही 6 ते 7 तत्व आहेत त्या 6 ते 7 तत्वांमध्ये
पहिलं महत्वाचं तत्व म्हणजे या विविध तत्वांचा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून यानंतर आपल्याला यावर जो काही प्रश्न विचारला जाईल त्यामध्ये प्रश्न असू शकतो, असाइनमेंटसाठी प्रश्न असू शकतो की सहकार व्यवस्थापनाची व्याख्या सांगून सहकार व्यवस्थापनाची तत्वे सविस्तर स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा असाइनमेंट क्वेश्चन किंवा ही असाइनमेंट सोडवताना साधारणपणे 350 ते 400 शब्द मर्यादेमध्ये या प्रश्नाची सोडवणूक करायची आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी सहकार व्यवस्थापनाची व्याख्या, अर्थानी व्याख्या आणि सहकार व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत त्या तत्वांचा आपण अभ्यास केलेला आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या